एअर इंडियाचं विमान AI-171चं अहमदाबादमध्ये क्रॅश झालं. अपघात झाला. या विमान दुर्घटनेमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं निधन झालं आहे. गुजरातचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष CR पाटील यांनी माध्यमांशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या विमानात 242 प्रवासी होते. अहमदाबादहून लंडनला हे विमान जात होते. आपण ही दृश्य पाहतोय. NDRFची पथक या ठिकाणी दाखल झालेली आहेत. मदत कार्य या ठिकाणी सुरू आहे. काल भीषण असा विमान अपघात. या विमान दुर्घटनेमध्ये 204 प्रवाशांचे मृतदेह सापडलेले आहेत. 241 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येते. पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. NDRFची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे. थोड्याच वेळात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा या ठिकाणी या दुर्घटनास्थळाची पाहणी करण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेमध्ये सध्या 204 प्रवाशांचे मृतदेह सापडलेले आहेत, तर 241 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. अहमदाबाद पोलीस आयुक्तांनी या संदर्भात माहिती दिली आहे. आपण आत्ताची ही ताजी दृश्य पाहतोय. थोड्याच वेळात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी दुर्घटनास्थळी पाहणी करण्यासाठी येणार आहेत. तर NDRFची टीम या ठिकाणी आता दाखल झालेली आहे. बोईंगची टीम सुद्धा या ठिकाणी या तपासासाठी या ठिकाणी येणार आहेत. काल भीषण असा अपघात अहमदाबादमध्ये झालेला आहे. विमान दुर्घटना. या दुर्घटनेमध्ये 204 प्रवाशांचे मृतदेह सापडलेले आहेत, तर 241 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. यामध्ये एक जण बचावलेला आहे. त्याच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. अहमदाबाद पोलीस आयुक्तांनी या संदर्भात माहिती दिली आहे. अहमदाबादहून लंडनला हे विमान जात होतं, त्यावेळी ही दुर्घटना घडली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.